दलित पॅन्थरनं महाराष्ट्रामध्ये सामाजिक अन्यायाच्या विरोधात अतिशय जोरदार असा लढा दिला. फक्त त्याने रस्त्यावर उतरून लढा दिला नाही, तर एक वैचारिक भूमिका या महाराष्ट्रात रुजवायला अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडली. नामदेव ढसाळांनी साहित्य क्षेत्रात असू द्या किंवा सामाजिक क्षेत्रात असू द्या एक मोठं योगदान दिलं आणि दलित पॅन्थरच्या निमित्तानं महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेनं वाटचाल करू लागला. या सगळ्या वाटचालीमध्ये अतिशय मोलाची साथ आणि दलित पॅन्थरचा सगळा तो चळवळीचा जो काळ होता तो अतिशय जवळून ज्यांनी पाहिला त्या ज्येष्ठ साहित्यिक आणि कवयित्री मल्लिका अमरशेख आपल्यासोबत आहेत. नमस्कार. खरं तर दलित पॅन्थरचा लढा महाराष्ट्रानं पाहिला. ज्यांना आवाज नव्हता त्या माणसांसाठी लढणारी ही संघटना होती. पण तुम्ही घरातून दलित पॅन्थर पाहिलेले आहे सगळी. त्याचा तो जो वारसा होता, वैचारिक वारसा होता, तो वारसा जसा बाहेर होता तसा घरातही होता का? कसं होतं वातावरण त्यावेळेस? एक म्हणजे त्यावेळेचा काळच वेगळा होता आणि वरळी दंगल त्यावेळेला तिथपासनं सुरुवात करायची. म्हणजे नामदेवचा आमचं नुकतंच आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं, पण तरीसुद्धा तो मला फिरायला घेऊन जातानासुद्धा तो कार्यकर्त्यांना, सुनील लिघे असतील नाही तर आणि कोणी असतील त्यांना बरोबर घेऊन चर्चा करायचं. म्हणजे हा तासनतास चर्चा की समाजात आपण हे प्रश्न सोडवायचे कसे याच्यावर चर्चा. नंतर वरळी दंगलीच्या वेळेला वरळीतल्या लोकांना संरक्षण द्यायचं कसं आणि त्याला काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे हे आमच्या 7 रस्त्याच्या घरात बसून, म्हणजे जवी असेल, नामदेव, जवी आणि अविनाश वगैरे हे सगळे आमच्या घरी जमून चर्चा करायचे. आणि कुठेही बाहेर बवाल होऊ नये किंवा बाहेर जाऊ नये, पोलिसांपर्यंत जाऊ नये याची कडेकोट ते बंदोबस्त करायचे. आणि नामदेवचं म्हणजे तो इतका हुलकावणं द्यायचा की पकडू नये, तरी पण त्याच्यावर केसेस व्हायच्या, भाषणाच्या केसेस या अशा सगळ्या. मग त्याला ज्या पकडलं त्या मी तुरुंगात डबा घेऊन जायचे आणि मग वकील असायचे किंवा वकिलाकडे धावपळ करायची. आणि भाषणं असेल त्या भाषणाच्या वेळेला सुद्धा मी जायचे. प्रत्येक मिटिंगच्या वेळेला मी गेलेले आहे किंवा घरात आमच्या मिटिंग, स्टडी सर्कल तर 15 दिवस घरात होतं. मग त्या सगळ्यांची जेवणं खावणं ते सगळं आणि सतत म्हणजे जवळजवळ 15 दिवस ते म्हणजे एक राजकीय शिक्षण त्या कार्यकर्त्यांना दिलं गेलं की नुसतंच दलित पॅन्थरचा जाहीरनामा नाही, तो तर क्रांतिकारकच होता नामदेवने लिहिलेला, पण बाकीच्या पक्षांच्या संघटना कशा काम करतात, त्यांचे जाहीरनामे त्यात काय चुका आहेत आणि आपण हे कसं काय सगळं व्यवस्था मोडण्यासाठी काय करावं आणि नवीन व्यवस्था पर्यायी देण्यासाठी काय करावं किंवा जाती व्यवस्था मोडण्यासाठी काय करावं, या सगळ्या चर्चा तासनतास व्हायच्या. आणि त्याच्यातनं जे निघाले लोक ते अतिशय कमिटेड होते. म्हणजे मला आठवतं की असं चंद्रकांत रणदिवे, चंद्रकांत चव्हाण किंवा नंतर उमाकांत रणधीर, आणखीन संजीव चव्हाण, हे असे त्यावेळेला जे कार्यकर्ते होते, अनिल कांबळे, तर हे म्हणजे कुठल्याही व्यासपीठावर गेल्यावर ते डिबेट करायला तयार असायचे. म्हणजे पूर्ण पॉलिटिकल ज्ञान त्यांना होतं आणि दिले ते नामदेवने. कोणी कार्यकर्ता भेटला किंवा आपले दुसरे दिवेकर असो, कोणी असो, त्यांना तो पुस्तकं द्यायचा वाचायला त्याच्याकडची, आणि हे वाचा. म्हणजे लोकांना शहाणं करणं किंवा लोकांना एका विशिष्ट आपल्या ध्येयासाठी प्रेरित करणं आणि त्यांना मोल्ड कसं करायचं, म्हणजे त्याच्याकडे गारुडच होतं. ते नेतृत्वासाठी लागणारे सर्व गुण त्याच्याकडे होते. आणि शिवाय व्यासंग जो आत्ताच्या काळात मला कुठेही दिसत नाही. नुसतं शिव्या देणं हाच एक कार्यक्रम, अजेंडा असल्यासारखं, पण नामदेवचं तसं नव्हतं. आणि त्याला इगो नव्हता मुख्य म्हणजे. आणि ही सगळी माणसं भांडायची पण एकत्र पण मिळून काम करायची. त्यावेळेला नामदेवनी संघटना जन्माला घातली. नामदेवनी दलित पॅन्थर हे नाव ठेवलं. म्हणजे त्यांनी जन्म दिलेला आहे बाळ, पण तो कोण होता? संरक्षण मंत्री होता. पण त्याने कधीही त्याचं हे नाही की मला काय संरक्षण मंत्री, मी हे केलेलं आहे. म्हणजे या तऱ्हेचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्यांच्यामध्ये होतं. नंतर मग त्यांच्या कुरबुरी वाढल्या, त्याला कारणं खूप वेगळी वेगळी होती, त्यामुळे फूट पडली. पण फूट पडूनसुद्धा ते जेव्हा एकत्र यायचे किंवा आमच्या पर्सनल भांडणात पण ते पडायचे आणि ते नामदेवला सांगायचे की नाही हे बरोबर नाही केलंस तू. पर्सनल भांडणं ज्यावेळेला तुम्ही अनेकदा लिहिलेत पण तुमच्या त्या पुस्तकामध्ये,
अशा वेळेला स्त्रीमुक्तीची भूमिका मांडणारे पॅन्थर, व्यापक विचार मांडणारे पॅन्थर, बाबासाहेबांचा फुल्यांचा विचार मांडणारे पॅन्थर, अशा वेळेला स्त्री म्हणून ज्यावेळेला भांडणं व्हायची त्यावेळेला या सगळ्या पॅन्थर मित्रांची काय भूमिका असायची? हां, ते सांगते मी यांना फणस लोक म्हणते. फणसासारखं बाहेरून काटेरी पण आतमध्ये गोड. कारण यांची फाटाफूट झाली, एवढी कडाक्याची भांडणं झाली, दूर झाले एकमेकांपासून. पण तरीसुद्धा ज्यावेळेला आमची भांडणं झाली, या राजा ढाले असो, जवी पवार असो, यांनी नामदेवला झापलं. आणि मला असं वाटलं, अरे ही माझी माणसं आहेत, म्हणजे माझे नातलग जसे माझ्या बाजूने बोलतील तसे ते धावून आले. राजाने सांगितलं, नाही नामदेव बरोबर नाही, मुलाला आईची गरज असते, तू तिला घेऊन ये. किंवा जवीने सांगितलं, नाही नामदेव हे तू बरोबर करत नाहीस. म्हणजे हे जे सांगणं आहे की तसं पाहता आमची लग्न सगळ्यांची एकत्र म्हणजे एकाच काही कालखंडात झाली होती. त्यामुळे एका विशिष्ट आणि त्या विचाराशी पण म्हणा आणि पर्सनल पण म्हणा आम्ही जोडले गेलो होतो एक कुटुंब म्हणून. म्हणजे त्यावेळेला ती सगळी चळवळ दुभंगली जरी असली तरी ते सुद्धा एक कुटुंब म्हणून होतं. जसं कुटुंबात भांडणं असतात आणि मग बाकीचे लोक सोडवतात, तसं एक कुटुंब पद्धती त्यांच्यात होती. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की आत्ताच्या ह्याच्यात दिसतच नाही की भांडणं असूनसुद्धा ते एकमेकांसाठी यायचे, एकमेकांवर टीका पण करायचे आणि प्रेम पण करायचं. आत्तासुद्धा म्हणजे अगदी इतकं टोकाचे असूनसुद्धा ते सगळे लोक मला मान देतात, विचारतात. नामदेव नसूनसुद्धा ते मला ते कायम असं की बहिणी तुम्ही कशा आहात, काय आहात. ही फार मोठी गोष्ट वाटते, ही मानवतावादी गोष्ट. आणि नामदेवने जे मांडलं होतं तसा कोणीही अजूनपर्यंत भारतातल्या जाहीरनाम्यामध्ये मुद्दा मांडलेला नाही. जो मी खूप वेळा सांगते की दलित म्हणजे काय, दलित म्हणजे फक्त महारमांग नाही आहे. दलित पण त्याचा अर्थ त्यांनी शोषित पीडित जो सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठापासून दूर आहे, वंचित आहे. आता मग ब्राह्मण असेल, महार असेल, ख्रिश्चन असेल, मुसलमान असेल, मराठा असेल, कोणी असेल. आणि हे अतिशय व्यापक आणि सर्वसमावेशक तत्त्व फक्त आणि फक्त नामदेवनीच मांडलेलं आहे, दुसरं कोणी मांडूच शकलं नाही. इव्हन उलट राजाने याला विरोध केला, कारण त्याला माहीत होतं नामदेवचं गारूड आणि त्याचं भाषण, त्याचं व्यासंग जास्त असल्यामुळे भाषण त्याचं प्रभावी व्हायचं. आणि त्याचं सर्वसमावेशक तत्त्व जे आहे ते सगळ्या लोकांना पटणारच, कारण अशी व्यापक भूमिका कोणीच मांडली नव्हती. मग राजाने काय केलं की मग सारा भारत मी बौद्धमय करेन, म्हणजे एकजातीय ह्याच्याकडे नेली चळवळ. ते नामदेवला मान्य नव्हतंच. नाही, खरं तर त्या अनेक वाद तर लोकांना माहीत आहेत, चर्चा माहीत आहेत. मला हा प्रश्न विचारायचा, तुम्ही सहचारिणी म्हणून जेव्हा तुम्ही नामदेव ढसाळ यांच्याबरोबर राहत होता, चर्चा करायचा, ते वैचारिक ते त्यांचं जे बॅकग्राऊंड होतं, जे बॅकग्राऊंड ज्या ह्याच्यातून आले ना, शिक्षणाचा विशेष काय पत्ता नव्हता, अशा काळातसुद्धा एवढा मोठा व्यासंग कशामुळे होता, कसा तुम्ही त्याच्याकडे पाहत होता? पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, त्याला तो जनता केंद्रातनं आला. आणि दुसरं म्हणजे त्याच्या जनता केंद्रामध्ये जे संस्कार झाले त्याच्यावर मास्तरांनी केले असतील, त्या परिस्थितीने केले असतील. आता फॉर द एक्झाम्पल गोलपीठामध्ये खूप जणं जातात, तिकडे राहतात पण गोलपीठा नावाची कविता, ज्वलंत भीषण अंगावर येणारी कविता फक्त नामदेवनीच लिहिली. तर त्याचं जे काय धडणघडण तो स्वतःला त्यांनी घडवलं. आणि हे फार महत्त्वाचं होतं माझ्या दृष्टीने. त्यांनी नुसतं कम्युनिझम वाचला नव्हता, त्यांनी सगळे जगातले इझम वाचले होते. म्हणजे हा वाचनाचा म्हणजे जवळजवळ 10-15 हजार पुस्तकं आमच्याकडे होती आणि त्यातली बहुतेक त्यांनी वाचली होती. म्हणजे त्यांनी संपूर्ण जगाचा इतिहास, मग तत्त्वज्ञान असो, आणि कवी असल्यामुळे तर ते आणखीन म्हणजे आम्हाला कुठलाही विषय वर्ज्य नव्हता. म्हणजे फिल्म असो, नाटक असो, डान्स असो, सगळ्या ह्याच्यात आम्ही एकमेकांसाठी कधीच संपलेलो नाही. कधी आम्ही भांडलो पण आम्हाला एकमेकांचा कंटाळा नाही आला कधी. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही एकमेकांसाठी नवीनच राहिलो. आणि आम्ही म्हणजे मी तो आजारी असो नाहीतर कुठेही असो, सकाळी पहाटे 7 वाजता जरी मला कविता सुचली तरी मी त्याला आधी ऐकवायचे, किंवा त्यांनी जो कविता लिहिली ताबडतोब मला ऐकवायचा, आणि मला नाही आवडली तर तो बाजूला ठेवायचा. म्हणजे हे जे काय आमच्यामध्ये बॉन्डिंग होतं खूप, ते फार कमी. कारण एकतर कवी म्हणजे सेन्सिटिव्ह जास्त असतात, आणि पुन्हा आमचे संस्कार आणि जी घरं होती ती अतिशय विभिन्न. पण वैचारिकता आणि सेन्सिटिव्हनेसमुळेच आमचं कवितेमधलं जे बॉन्डिंग होतं ते शेवटपर्यंत कायम राहिलं. खरं तर तुम्ही एका वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आला होता.
वर्गलढा, स्त्री पुरुष समानता आणि ह्या सगळी बॅकग्राऊंड घेऊन तुम्ही आला. तर दुसऱ्या बाजूला जातीचं जात वास्तव हे सांगणारा नामदेव ढसाळे यांची भूमिका असणार. काय बदल तुमच्यात झाला ढसाळे यांच्या सानिध्यात आल्यावर? पॅन्थरची चळवळ, ती सगळी मुवमेंट जोरात असताना. नाही, काय माहिती आहे का, पहिली गोष्ट म्हणजे माझे आईवडील कम्युनिस्ट असल्यामुळे उलट ते आम्हाला माझे आईवडील वेगवेगळ्या कास्टचे आहेत किंवा वर्गाचे आहेत हेच माहीत नव्हतं. म्हणजे मला राजकन्येसारखं वाढवलं होतं. मला फक्त नामदेवच्याकडे आल्यावर एवढाच त्रास झाला की भांडी घासायला लागतात, कपडे धुवायला लागतात, जेवण करायला लागतं, ह्या गोष्टी मला माहितीच नव्हत्या. तर याचाच फक्त बाकी सगळं जे वातावरण माझ्या वडिलांच्या घरी जे होतं तेच होतं. आणि नामदेवला मी सांगितलं होतं की मी कला सोडणार नाही. माझं जे काय काम आहे करिअर म्हणजे फिल्म असेल, नाटक असेल, मी त्यावेळेला आविष्कारमध्ये होते आणि नाटकातून मी काम केलं नाना पाटेकर, सतीश पोळेकर यांच्याबरोबर. तर त्यामुळे मला ते डान्स, गाणं हे माझ्या रक्तातच असल्यामुळे मला ते जास्त प्रिय होतं. पण नंतर काय झालं, हे मागे पडलं आणि मला 24 तास ते घरात जेवण करणं, हे करणं, ते करणं ह्याच्यात मला. पण तरी सोड मी नामदेव म्हणाल, पण तरी पण यांनी फारशी कंप्लेंट केली नाही कधी. कारण काय की तुम्हाला मनासारखा जेव्हा जोडीदार मिळतो, कारण नामदेवची चॉईस मी केली होती आणि ती पण घरातल्या म्हणजे दिदीचा विरोध एवढ्यासाठीच होतं की त्याला काही नोकरी नाही, काहीच नाही सोर्स म्हणून. पण बाकी आमच्या घरात प्रत्येकाला स्वातंत्र्य होतं आणि ते स्वातंत्र्य नामदेवनी सुद्धा मला दिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी पुस्तक लिहिलं तेव्हा पहिल्यांदा नामदेवनी वाचायला दिलं, तेव्हा त्यांनी वाचलं नाही. मग पुस्तक आल्यावर वाचलं. पण तरी मला वाटलं की हा मला हाकलून देईल कदाचित, त्याची पण मला तयारी होती. पण तो हळूहळू बदलत गेला की त्याला कळलं आणि माझं पुस्तक म्हणजे त्याला आरसा वाटला. आणि तो खरोखर तो म्हणाला, त्याचे लोकांनी सांगितलं की तू कसं काय लिहू दिलंस पुस्तक. तो म्हणाला ते फार महत्त्वाचं आहे की तो म्हणाला की नाही, मी जर चळवळीतला माणूस आहे आणि मी जर आंबेडकरवादी आहे तर माझ्या बायकोचं स्वातंत्र्य मी त्याला मान दिला पाहिजे आणि आपला नवरा कसा आहे हे सांगण्याचा प्रत्येक बाईला अधिकार आहे. आणि त्याचं उमदा स्वभाव आणि उदार मतवाद म्हणजे तो ज्या वेळेला तो खूप काय म्हणतायचं त्याला खूप वेगळा वागायचा, पण त्यावेळेला तो बाहेरचं त्याचं फ्रस्ट्रेशन हे मी समजून घेतलं. त्याचं जे बाहेर त्याला सगळ्या छावण्यात मज्जाव केला होता. त्यांना भाकरी फेकून मारायच्या, हा कम्युनिस्ट आहे म्हणून भाकरी फेकून मारलेले आहेत, त्याला छावणीत मज्जाव केला. तो ज्या लोकांसाठी तो काम करत होता त्या लोकांवर तो राग काढू शकत नव्हता, त्यांना मारू शकत नव्हता. मग तो राग फक्त मी दिसायचे त्याला. तर हे अनाभिज्ञपणे झालेलं असेल किंवा त्याचे जे बाकीचे नाद होते त्याच्यामुळे पण त्याला राग कुणावर काढायचा, तर एक मी दिसायचे. हा मी समजून घेतलं की त्याचं फ्रस्ट्रेशन तो माझ्यावर काढत होता. पण त्याचा अर्थ असा नाही की त्याला नंतर जेव्हा समजलं की आपण हे वागतोय ते चूक वागतोय. आणि ही फार मोठी गोष्ट आहे की ज्या माणसाची चूक त्याला समजते आणि त्यात तो स्वतः सुधारणा करू लागतो, तर कुठलीच बाई असं म्हणणारच नाही. कुठल्याही बाईला संसार मोडायला नकोच असतो. त्यामुळे मी ते ॲक्सेप्ट केलं नंतर. आणि नंतर मग आमच्या कवितेमुळे सुद्धा आम्ही एकत्र राहिलोच. पण त्याचं जे वैचारिक बेसिक एक बेस होता जो माझ्या आईवडिलांकडे सुद्धा होता, जो शोषित माणसांबद्दल काहीतरी करायचं, जे माझ्या वडिलांनी केलं ते संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी जी त्याग केला आहे, जे काय 7-8 तास ते रस्त्यावर गात फिरले आणि त्याच्यामुळे प्रबोधनकार ठाकरेंनी, आचार्य यात्रेंनी सुद्धा शाबासकी दिली की आज त्यांच्यामुळे संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबई महाराष्ट्रात आहे. तर अशा आईवडिलांचं जे संस्कार होते ते माझ्यावर होते आणि त्यांचे जे क्रांतिकारी एक ध्येय होतं, तत्त्वज्ञान होतं. माझ्या वडिलांनी पण कम्युनिस्ट पार्टीला रामराम ठोकला होता 65च्या त्याच्यामुळे. पण त्यांची जी कमिटेड होते, ते जनतेशी कमिटेड होते, तत्वांशी कमिटेड होते की दलित आणि पीडित जनतेशी त्यांच्यासाठी आम्ही आहोत. तर हाच बेस नामदेवचा होता. त्यामुळे ही जी भांडणं आहेत ती प्रत्येक घरात भांडणं असतात की नवरा बायकोतली भांडणं असतात, पण ते वैचारिक त्याची जी पातळी होती नामदेवची आणि कवितेची ती उंची, ती पातळी, त्याच्यावर आम्ही कायम एकसंध होतो आणि त्याच्यामुळे पण आम्ही तुटून परत जुळत गेलो आणि नंतर शेवटपर्यंत आम्ही होतो. पण एवढा बंडखोर कवी, तेवढाच सेन्सिटिव्ह माणूस, असं दोन्ही रूपं तुम्ही अतिशय जवळून पाहिली होती. कुठले आठवणी आहेत की त्या दोन्हीचं त्रास किंवा आनंद
ते असे प्रसंग? हां, म्हणजे ते त्या मी पुस्तकात दिलेलंच आहे सगळं आणि त्यात मी परत उद्धृत करू इच्छिते कारण खूप लांब म्हणजे असे तर तुम्हाला 4-5 मुलाखती घ्याव्या लागतील. तर ते पण मला नंतरचा काळ म्हणजे आधी मला खूप लोकं आले की जेवण द्यावं लागायचं. मग सारखं म्हणजे 24 तास आमच्या घरात पेटलेलं शेगडी पेटलेली. त्या स्टोव्ह आणि शेगडी एवढंच होतं. गॅस पण नव्हता. आणि अशा ह्याच्यात मी सगळं करायचं. म्हणजे लोकं आले की हा शिबिर बोलवायचा सगळ्यांना आणि मग घरात रेशन नाही, तेल नाही, काहीच नाही. असं सगळं वातावरण आणि पण नंतर सुबत्ता जेव्हा आली की तो त्याला समजायला लागले की तिला फार त्रास होतोय. मग तो काय करायचा मग हॉटेलमधून किंवा नवाबकडून पराठा आणि शीख पराठा आणायचा लोकांना कारण त्याला हे पाहिजे होतं की आलं माणूस की विणमुख जाताच कामा नये. असं त्याचं म्हणजे त्याने चपला घेतल्या स्वतःला की कार्यकर्त्याला पण चपला. त्याने शर्ट घेतला की कार्यकर्त्याला पण म्हणजे असं तो खरोखर खऱ्या अर्थाने नेता होता तो. सगळ्या कार्यकर्त्यांची सुख-दुःख ओळखणारा. आणि एकदा तर मला त्यांनी खूप माझ्या वाढदिवसासाठी महाग साडी आणली होती. म्हटलं, "अरे, एवढी कॉस्टली साडी?" "नाही," म्हणे, "अशा 1000 साड्या तुझ्यावरनं ओवाळून टाकीन मी." असं ऐकलं ना मला खूप बरं वाटलं. म्हणजे खूप वर्षानंतर तो झालं असं बोलणं. पण म्हणजे एकदा रात्री आम्ही 2-3 वाजता आम्ही इंग्लिश कविता किंवा सदानंद रेगे किंवा दिलीपच्या कविता, दिलीप चित्रेच्या कविता अशा वाचत आम्ही अनेक रात्री काढलेल्या आहेत. म्हणजे हे जे काय आहे ना की आणि मग आम्ही कधी हिंडायचो, समुद्रकिनारी हिंडायचो. तो बाईक होती त्याच्याकडे. मग त्याच्यावर मी बाईकवर रात्री 12-1 वाजता हिंडायचो. मग लोणावळ्याला गेलो. तिकडे पण आम्ही खूप म्हणजे ज्याला सहजीवन म्हणतात. जेवढं आम्ही कडाडून भांडलो पण तेवढेच सहजीवन आम्ही उपभोगलं पण छान. कारण आणि त्या काळात म्हणजे तो कसं समानधर्मी माणूस मिळणं हे फार रेअर असतं. आणि त्यामुळे परत तो चुका करत होता तरीसुद्धा मला परत कारण असा समानधर्मी माणूस मिळणं कंपॅनियन म्हणून हे फार कमी असतं की तो टिपिकल नवरा म्हणून वागत नव्हता किंवा मी टिपिकल बायको म्हणून वागत नव्हते. आम्ही नंतर तर आम्ही मित्रच झालो म्हणजे त्याच्या आजारपणाच्या ह्याच्यात. तर असंच आमचं एकंदर हे होतं. पण एकूण बाहेरचा सगळा संघर्ष होता, रस्त्यावरचा संघर्ष होता, वाड्या वस्त्यावरचा संघर्ष होता, पोलिसांचा ससेमारा होता. तर त्या काळात तुम्ही कसं हे अरे बापरे, मी त्याला म्हणजे तेव्हा तर मी बरोबरच साथ द्यायची त्याला. कारण पोलीस इन्स्पेक्टर आले एकदा पहाटे, तो ताजमहाल हॉटेलवर त्याला दगडफेक करायची होती. कारण त्यांनी फसवलं होतं केतकरांनी, त्या मॅनेजमेंटनी त्याला फसवलं होतं की आम्ही गावी दत्तक घेणार आणि घेतली काहीच नाही. आणि जर दगडफेक करायचं तर त्यांचं आधीच ठरलं होतं. पण पहाटे 5 वाजता का 6 वाजता पोलीस आले. तर मी असं काय बसवलं कुठे आहे म्हटलं मला काय माहीत नाही कुठे गेले बाहेर दौऱ्यावर गेलं आहे असं वगैरे. आणि नंतर पण अनेक वेळेला असे प्रसंग आले म्हणजे रात्रीनं त्याला पोस्टर लावायचे खूप हे होतं. म्हणजे मीटिंग असेल सभा असेल तर पोस्टर लावायचं त्यावेळेला. तर मग रात्रीनं कार्यकर्ते जायचे चक्कीतलं पडलेलं पीठ आणायचं. मग रात्री मी स्टोववर एवढं मोठं पातेलं ठेवायची. मग त्याचं खळ करायचे हां. आणि मग ती खळ करून ते बादल्या भरून रात्री 10 वाजता हे सगळे बाहेर पडायचे. नामदेव आणि पॅन्थर सगळे चंद्रा टकल्या चंद्रा काळ्या चंद्रा सगळे असायचे. आणि मग हे बादल्या घेऊन सगळे पोस्टर घेऊन रात्रभर आणि मग सकाळी 6 वाजता परत यायचे. आणि अशा रात्री म्हणजे कितीतरी रात्री मी अशाच म्हणजे ह्याची वाट बघत काढलेल्या आहेत. कधी मीटिंग असायची, कधी पोस्टर लावणं असायचं, कधी त्याच्या अंडरवर्ल्डमधले मित्र त्यांचा घोळका तो तिकडे रात्रभर तिकडं. आणि मग म्हणजे मी अशा अनेक रात्री जागून काढलेल्या आहेत. पण त्याला मला त्याही वेळेला कसं होतं की हे काहीतरी समाजाचं चांगलं काम चाललेलं आहे आणि तो जो करतोय असं आहे की आपण जो माणूस लढत असतो ना त्याला बाहेर राहून आपण असं नाही म्हणू शकत आता मार त्याला, आता हे असं कर, आता हे मी काही फील्डमध्ये नव्हते त्या. आणि त्यामुळे आता शिवसेनेबरोबर त्याला अलायन्स केलं मला काय ते पटलं नाही. पण मी बोलले फक्त. पण मी नंतर काय आहे की जेव्हा तो
सेनानी असतो तेव्हा रणनीती म्हणून काहीतरी असते, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी काहीतरी असते, त्याच्या पाठीमागे काहीतरी वेगळा मुद्दा असू शकतो, ते मला माहीत नाही. तर मी त्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये मी डवळाडवळ करू शकत नाही. जसं मी नाटकातनं आले त्यामुळे एक नाटक चालू असतं, दिग्दर्शकाला दुसरा दिग्दर्शक सांगू शकत नाही तू असं कर तसं कर. ही एक प्रत्येक व्यवसायाचं म्हणा एकाच नॉर्म्स असतात आणि ते मी पाळते. त्यामुळे मी त्याच्याशी कधी हे केलं नाही. फक्त धोटे काका आले की मी त्यांना बोलले होते एकदा, तर म्हटलं तुम्ही काय दोघंजणं सेनेबरोबर असंच. आता धोटे काका नामदेवचे पण खूप जवळचे मित्रांना माझ्या वडिलांचे जास्त जिवलग मित्र आणि ते मला मुलीसारखे मानायचे. काय करणार आम्हाला म्हणे काय बुडणाऱ्या जहाजात बसायची सवय आहे असं. तर म्हणजे म्हणजे तुम्हाला सांगते आमच्याकडे माझ्या वडिलांकडे जसं अत्रे काका यायचे, विंदा करंदीकर, नंतर आपले हे ज्यांनी हे लिहिलं गारंबीचा बापू, हे सगळे लेखक कवी यांची मैफल जशी जमायची तशीच नामदेवच्या घरी पण सगळे कवी मित्र, दिलीप असो, सतीश असो, हे सगळे लोक म्हणजे काय म्हणतात त्याला, सगळ्या तऱ्हेचे व्यवसायातले लोक आमच्याकडे यायचे, चर्चा व्हायच्या, राजकारणाच्या व्हायच्या, कलेच्या क्षेत्रातल्या पण व्हायच्या, साहित्याच्या पण व्हायच्या. म्हणजे सर्वांगीण जे ज्ञान असतं खऱ्या अर्थानं, म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला किंवा एका कुठल्याही बाई नुसती नाही, बायको म्हणून नाही, पण एक कुठलीही व्यक्ती असो तिला बौद्धिक भुकेची गरज असते आणि ती बौद्धिक भूक भागवायला तो ठिकठिकाणी जातो, कुठे बाहेर जातो पण आणि वाचतो पुस्तकं. तसं आम्ही माणसं वाचली आणि नामदेवमुळे मला जास्त वाचन, म्हणजे माझं पुस्तक इतकं विशाल झालं की मला ते संपत नव्हतं. आणि त्यामुळे जवळजवळ 8 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माणसं आणि वेगवेगळ्या थरातली आणि त्यांचे वेगळे विचार. म्हणजे अशोक शहाणेपासून त्या कामाठीपुरातल्या मकांडापर्यंत सगळ्या थरातले लोक. आणि नामदेवना सुष्ट आणि दुष्ट दोन्ही माणसासारखीच प्रिय, म्हणजे त्याच्यात जसे असं तुम्हाला कधी चीड यायची नाही का, अरे ह्या वाईट माणसांच्या पुढे इतका वेळ घालवतो, मला घरात वेळ देत नाही. आणि दुसरी गोष्ट, एवढा मोठा कवी आहे त्यानं साहित्यिकांबरोबर चर्चा करावी, ह्या फाटक्या माणसांबरोबर नाही. तसं नाही. काय माहिती आहे का, मी ज्या घरातून आले त्या घरात पण असंच होतं. आमच्याकडे जे 18 पगड लोक, म्हणजे कलापथक माझ्या वडिलांचं जे होतं 15 लोकांचं, त्या 15 लोकांमध्ये सगळ्या जातीचे, सगळ्या थरातले लोक. त्यामुळे ज्याला खऱ्या अर्थाने डी क्लास म्हणतात, हां, की तुम्ही डी कास्ट होऊन जाता तुम्ही. तर तुम्हाला सगळीच माणसं महत्त्वाची. माझ्या नाटकामध्ये एक वाक्य आहे की प्रत्येक माणसाचा आत्मा तेवढाच शुभ्र आणि तेवढाच महत्त्वाचा असतो आणि त्या प्रत्येक माणसाला एक वेगळं रूप असतं, वेगळं काहीतरी व्यक्तिमत्व असतं. ते हमालाकडे पण असेल, वेटरकडे पण असेल, एखाद्या क्लार्ककडे पण असेल किंवा एखाद्या तत्त्वज्ञाकडे पण असेल. तर हे मी मानते. पण तुम्ही चळवळीत काही ढोंगी माणसं पण पाहिली असतील येऊन घरात हे करण्यात. नाही, मग मी त्याला म्हणजे काही लोकांना मी चक्क हाकलूनच दिलेलं आहे. ज्या वेळेला मला असं वाटलं की माझ्याशी हा माणूस वेगळं वागतोय किंवा माझ्या नवऱ्याशी वेगळं वागतोय किंवा आमच्या पॅन्थरच्या ह्याच्याबद्दल पण काहीतरी वेगळं वागतोय, तेव्हा मी त्याला झापलेलं आहे, मारलेलं सुद्धा आहे. म्हणजे असं माझं हे, म्हणजे त्यावेळेला नामदेवनी एकदाच फक्त कार्यकर्त्याची बाजू घेतली होती आणि मी खूप भांडले होते. मी अगदी आकांडतांडवच करायचे म्हणजे. आणि पण म्हणजे नामदेवला समजलं की नंतर मग तो माझी बाजू, म्हणजे त्याला कळलं की ही उगीच चूक म्हणून हे करत नाही, विरोध म्हणून करत नाही, की चूक असेल तरच मी ते रिॲक्ट होते. आणि त्यावेळेला मी रिॲक्ट झालेले. आणि म्हणजे त्यावेळेला तर मी खूप आत्तासुद्धा मी म्हणजे मला चीड आली की मी काही म्हणजे रिॲक्शन मला जी वाटेल ते देऊ शकते असं. तर त्यावेळेला पण मी असंच वागायचे आणि त्याचं नामदेवला असं की ही माझी चळवळ तोडायलाच बसले असं. पण असं तुम्हाला असं कधी कधी असं वाटलं का, हा त्रागा ह्या सगळं आपण एवढं करतोय, आपण एक कलावंत आहात, तुम्ही कवित्री होता, नाटकात काम करत होता, हे सगळं माझं बाजूला पडतं ह्या सगळ्या याच्यामुळं आणि सगळं मला त्यामुळं बाजूला ठेवावं लागतं, त्यामुळं कसा संताप? नाही, संताप मग मी पुस्तक लिहिलं नाही का, म्हणजे माझ्या निचरा झाला संतापाचा, तो मी मोकळा केला. कारण आतमध्ये दबून असं राहू शकत नाही मी. आणि मी इंट्रोवर्ट नव्हते, असं म्हणजे एकदम जे काय ते परखडपणे बोलायचं किंवा लिहायचं. आणि पण असं एक होतं की आशू लहान होता, त्यामुळे आशूची जबाबदारी माझ्यावर होती आणि नामदेव बघणारच नाही, तर हे उघडच होतं. तर मी पाहिलं की कोणी नातलग जरी ठेवले तरी आपल्याला मुलाला जसं वाढवायचं तसं ते बघत नव्हते.
तर त्यामुळे माझं म्हणजे मी माझं जे स्कूल ऑफ आर्टचं पण शिक्षण सोडलं. SNDTमध्ये मी म्युझिक शिकत होते, म्युझिक घेतलं होतं मी, ते पण मी सोडलं. तर मग माझ्या असं लक्षात आलं की एका वेळेला मी समजा नामदेवनी असं मग ठरवलं असतं की घरी दोन बायका ठेवायच्या किंवा काय अरेंजमेंट करायची, तर मला करता आलं असतं. पण मग मी असं ठरवलं की मी बाहेर असताना ना मग नामदेव जेवला की नाही, मग आशू जेवला की नाही, मग हे बरोबर आहे की नाही, असं मग म्हणजे मी ना तिकडे मी न्याय देऊ शकत ना मी इकडे न्याय देऊ शकत. म्हणजे मग मी ठरवलं की मग एक कुठलं तरी आपण बाजूला ठेवलं पाहिजे. आणि मला घर संसार हे फार प्रिय होतं आणि ते मला कुठेही मला त्याला अन्याय त्याच्यावर व्हावा हे वाटत नव्हतं. पण एकूणच दलित पॅंथरची चळवळ, त्यामुळे होणारे आंदोलनं, त्यानिमित्तानं होणाऱ्या चर्चा, त्यामुळं मिळणारा तो साहित्यिक सहवास, यामुळं किती समृद्ध झाला खऱ्या अर्थानं तुम्ही. हो, मग तेच तर सांगते की हे म्हणजे मला नामदेवनी जे पुस्तक ओपन करून दिलं माणसांचं किंवा त्याचं जग वेगवेगळं, ते मला इतकं अभूतपूर्व होतं, अद्भुत होतं. म्हणजे त्रास होता, भरपूर त्रास झाला मला, पण त्याच्यामुळे मला माणसं कळली. आणि मुख्य म्हणजे नामदेवची जी वैचारिक आणि कवितेची जी समज होती आणि आमच्यातलं जे बॉन्डिंग होतं त्याची मला जास्त गरज होती. आणि तो मानसिक आधार, जो बौद्धिक आधार, की त्याच्याकडून मला मानसिक आणि बौद्धिक खूप मिळायचं. त्याची जे मित्रमंडळी जमायचे त्याच्यात पण मला अशोक शहाणे किंवा दिलीप चित्रे तासन तास आम्ही गप्पा मारायचो. म्हणजे मला असं वाटायचं अरे मला का नाही हे कळलं, असं मला अनेक वेळेला अनेक लोकांकडून आणि नामदेवकडून पण. आणि हे नामदेवचे इतके जिवलग मित्र की म्हणजे मला तर वाटतं दिलीपचं आणि त्याचं जे मी म्हटलं पण आहे की दिलीपचं आणि त्याचं इतकं प्रेम होतं की तेवढं प्रेम त्यांनी नामदेवनी माझ्यावर आणि दिलीपनी विजूवर पण तरी केलं असेल की नाही शंका आहे. इतकं म्हणजे तो असा दिलखुलास उमद्या मनाचा आणि असा वेगळा माणूस होता, लोभस होता. म्हणजे माझे मेवणे अनिल बर्वे त्याला लवेबल रास्कल म्हणायचे. त्यांचं पण वेगळंच असं हे होतं. त्यांच्यात पण भांडणं खूप व्हायची आमच्यात. म्हणजे ते सगळंच तो कालखंड त्रासदायक होता. आणि नामदेव त्याला खूप रपटप आणि रासवट होता, पण तो हळूहळू स्वतःला मोल्ड करत गेला. आणि नामदेवचं हे मोठं वैशिष्ट्य आहे की तो स्वतःला चुका करत गेला, पण तरीसुद्धा तो चुका सुधारत पण गेला. तो स्वतःला मोल्ड करत, जसं त्यांनी म्हणजे तरुणपणापासून ज्या म्हणजे अगदी गांजा चरस हे असल्या नशा करूनसुद्धा आणि त्या अंडरवर्ल्डमध्ये राहून म्हणजे त्या कामाडीपुरातल्या मोहल्ल्यात राहून तो त्यांनी स्वतःला घडवणं हा फार मोठा चमत्कार आहे. असं कोणीच करू शकत नाही. त्या ह्याच्यातनं बाहेर येऊन आपल्या स्वतःला संपूर्ण व्यक्तिमत्व आपलं श्रीमंत करायचं, एवढंच नाही तर समाजाला दुरुस्त करायला बघायचं. आणि परत एक अशा कविता लिहायच्या की या संग्रहाहून ती संग्रह जास्त वरचढ आणि पूर्ण मराठी साहित्यातली भाषाच बदलवून टाकायची. तो आत्तासुद्धा त्याची कविता ही मराठी साहित्यात हा मैलाचा दगड आहे. त्याच्याशिवाय तुम्ही मराठी साहित्याचा विचारच करू शकत नाही. हे बरोबर आहे, पण त्या काळात म्हणजे ढसाळ म्हणजे शिवराळ कवी, ढसाळ म्हणजे फक्त उद्ध्वस्त करा अशा पद्धतीची भूमिका घेतो, अशी एक मांडणी करणाऱ्यांची संख्या होती. तर त्या सगळ्या वातावरणात तुम्ही असं कधी प्रसंग आले का की त्याला उत्तर दिलं पाहिजे का हा कवी या पद्धतीनं बघा? नाही, थोडंसं हा प्रश्न असं मला चूक वाटतो की त्यावेळेला नामदेवची भाषा शिवराळ असली तरीसुद्धा लोक समजत होते, कारण ती संतापाची भाषा होती. जेव्हा माणूस संतापतो, व्यवस्थेवर संतापतो, तेव्हा तो फुलं वाटणारच नाही. आणि त्यामुळे नामदेवची ही भूमिका सगळ्यांना समजत होती. आणि त्यामुळे ते जे तुम्ही बोलता ते तसं कोणाला वाटतच नव्हतं. आणि नामदेवचं जे काय व्यक्तिमत्व आहे ते सगळ्यांनी एक्सेप्ट केलं होतं असं मला वाटतं. आणि ते प्रेमाने केलं होतं. आणि नामदेवचा जो गाभा आहे आतला की खरा क्रांतिकारकाचा किंवा खरा वैचारिक त्याला हे बदलायची व्यवस्था. आणि त्याच्यामुळे तो जे काय करतोय तो म्हणतो की माझं लिखाण, माझी कविता ही पण एक राजकीय कृतीच आहे. आणि त्याचं अनेक कवितांमध्ये तुम्ही बघताय त्यावेळेला की सगळ्या कविता त्याच्या ज्या आहेत त्या दलित पीडित जनतेशी कमिटेड असलेल्याच आहेत. आणि ती हा नव्हता म्हणजे पोज नव्हती ती, त्याला आतून खतखत होतं. आणि ती खतखत त्याच्या तो जी राजकीय कृती करायचा त्याच्यात पण आली. फक्त नंतर असं झालं की तो डॅम्बिस नसल्यामुळे त्याची रणनीती ही शरद पवारांसारखी नव्हती, होऊ पण शकणार नाही, कारण तो कवी आहे आणि तो मनाने मेंदूने विचार करणार आहे मेंदूपेक्षा. तर त्यामुळे
त्याला ही जी डॅम्बिसपणाची परिभाषा आहे राजकारणातली ती कधीच जमली नाही. त्यामुळे त्याला सगळं मिळूनसुद्धा त्याची हिशोब चुकले म्हणण्यापेक्षा ते तसंच करू शकला असता, तोच करू शकला असता, दुसरं कोणी करू शकणार नाही. जागतिक पातळीवरच्या कवींशी नाळ जोडली गेली ढसाळांची. तर त्या काळातलं कसं वातावरण होतं? जगभरातले वेगवेगळे संघर्ष सुरू होते, जगभरात मानवतेच्या बाजूनं लिहिणारे कवी होते, त्यांच्याशी एक नातं जोडलं गेलं होतं त्यांच्या कवितेचं. कसं त्यावेळेचं वातावरण होतं? तसं हा प्रश्न फार चकवा देणार आहे, पण काय माहिती आहे का, कारण मी सांगितलं तसं दिलीप चित्रे आणि नामदेवचे बाकीचे जे आपले राजविंदर सिंग हे जर्मनीतले कवी, हे सगळे हे एकाच कमिटेड ह्याच्यातले, म्हणजे त्यांची वैचारिक जो बेस होता तो एकच होता. म्हणजे दिलीपचे विचार आणि नामदेवचे विचार हे अतिशय असे होते, म्हणजे एकमेकात सामावलेले. आणि बाकीचे हे जे लोक, राजविंदर सिंग म्हणा, ते जर्मनीचा, पण तरीसुद्धा त्यांची जी वैचारिकता होती, पठडी होती, ती एकमेकांशी अतिशय संलग्न. आणि म्हणजे कसं माहिती आहे का, एक कोलाज आहे समजा, एक तुकडा एक तुकडा तिकडे, पण ते एकत्र आले की सगळे चपखल एकच बसतात आणि एकच सुंदर डिझाईन तयार होतं. हाच एकमेव मला चांगलं उदाहरण दिसतं त्यांचं सांगायला, की ते जगभरातले कुठेही असतील, पण जेव्हा ते एकत्र येतात ते एकमेकात बरोबर त्यांचे तुकडे बसतात चपखल, आणि मग ते एक सुंदर असं डिझाईन आपल्यापुढे दिसतं, की एक अतिशय मानवतावादी आणि एकाच विचाराचे आणि अतिशय लोकांच्या सुखदुःखाशी संलग्न कविता लिहिणारे किंवा कृती करणारे असे एकत्र मिळून असे आलेत. आणि असं जग निर्माण करणं हेच तर त्यांचं काम होतं. बरोबर. आणि त्यामुळे त्याने ते सगळे एकत्र आले की छान वातावरण तयार व्हायचं. पण एकूणच आता या काळाकडे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं, की दलित पॅंथरसारखी संघटना खरंच समाजाची गरज होती, इथल्या पीडितांची गरज होती, मात्र ती पुढे न वाढण्यात मागच्या काय चुका झाल्या असाव्यात? आणि दुसरी गोष्ट, खरंच तुम्ही आत्ता म्हणालात तसं ढसाळ डांबीच नव्हते म्हणून ही संघटना फुटली आणि पुढे ती अशी वाढू शकली नाही, समाजातल्या इतर घटकांपर्यंत पोहोचून जो विस्तार होणं अपेक्षित होतं तो झाला नाही. त्याला अनेक कारणं आहेत. फक्त नामदेवचं तो डॅम्बिस नव्हताच, त्याच्यामुळे पण त्याचं काही हे झालं, रणनीती त्याची बरोबर नव्हती. पण या लोकांचं पण असं झालं की एकतर अहंकार, प्रचंड इगो, आणि दुसरं म्हणजे स्वतःला कसं महत्त्व मिळेल, समाजाचे प्रश्न सोडवायचे, चळवळ वाढवायची की स्वतःचा स्वार्थ साधायचा, याच्यात ही चळवळ अडकली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या फार छोट्या मोठ्या गोष्टी मी समजते तसं पाहिलं तर ते मिटवता पण आल्या असत्या, पण सगळ्यात महत्त्वाचं या लोकांनी म्हणजे सत्ताधारी वर्गाला हे त्रासदायक वाटू लागलं हे बाळ, की हे अतिशय वांड होईल हे आणि आपल्या डोक्यावर बसेल, आणि म्हणून जाणीवपूर्वक ही वाढूच नाही याच्यासाठी बाहेरच्या लोकांनी भरपूर प्रयत्न केले आणि दुर्दैवानं यश आलं. म्हणजे अजूनसुद्धा अशी अनेक उदाहरणं देऊ शकेन मी, आता नाव घेऊ शकत नाही, पण अनेक उदाहरणं अशी आहेत की बाहेरचे लोक पूर्णतः ही चळवळ वाढूच नाही याच्यासाठी प्रयत्नात आहेत. म्हणून आत्तासुद्धा की अनेक लोक वेगवेगळे कन्फ्यूज करण्यासाठी की पॅन्थरचा दिवस अमका आहे, मग पॅन्थरचा निर्मितीचा हे संस्थापक आहेत. तारखापेक्षा वैचारिक भूमिका अतिशय महत्त्वाची होती ती विसरली जाते अजून. वैचारिक भूमिका, नामदेवची भूमिका होती ती इतकी परफेक्ट होती, पण ती यांना नकोशी होती, कारण त्यांना महत्त्व मिळालं नसतं. आणि दुसरी म्हणजे त्यांना त्यांचं एकजातीय वर्चस्व ते वाढवायचं होतं, आणि हे अतिशय चूक होतं. म्हणजे नामदेवच्या त्या जाहीरनाम्यालाच हादरा देणारं होतं. आणि त्याच्यानंतर जी कार्यकर्त्यांमध्ये नामदेवने जी जागरूकता निर्माण केली होती ती निर्माण करणारं कोणीच राहिलं नाही. तसं की नामदेवने स्टडी सर्कल घेतली, मीटिंग घेतल्या, सभा आयोजित केल्या, त्याच्यात तो सांगत होता, तो 4-4 5-5 तास भाषणं करायचा. नंतर ह्यांचं फक्त एकच आहे की ह्याने हा कसा चुकला, तो कसा चुकला, आणि हे किती असंच. म्हणजे तुम्ही समाजाला विचार द्यायला पाहिजे तर काही होईल, तर तसं झालंच नाही. आणि बाकीच्या सत्ताधारी वर्गाला हेच नको पाहिजे होतं की यांची चळवळ वाढूच नाही, कारण हे मग आपल्याला डोई जड होईल. त्यामुळे अनेक साम दाम दंड भेद जसं आत्ता वापरलं जाते तसंच ते त्याच वेळेला वापरलं गेलं. आणि अशा तऱ्हेनं मग ते
त्याही वेळेला ज्या चुका झाल्या त्या आत्तापर्यंत करतातच आहेत की यांना समजत नाही की एकत्र झाले तरच तुमची ताकद आहे. तुम्ही जसं स्कॅटर्ड झालात तर तुम्हाला कोणी विचारणार नाही बरोबर. आणि अजूनसुद्धा कळत नाही. तर आता ते त्याला म्हणजे दुसरा इलाज नाही. आपण हताश होऊन बघत राहण्या पलीकडे दुसरं आपण काही करू शकत नाही. फक्त लिखाणातनं मी सांगण्याचा माझ्या परीने प्रयत्न करते. पण त्यावेळेला माझं असं मत होतं की मी अध्यक्ष होते पण तरीसुद्धा जेव्हा मला असं वाटलं की आपण न्याय देऊ शकत नाही कारण मी ॲक्टिव्ह नाही आहे, मी लोकांमध्ये जाऊ शकत नाही. जर ज्या खुर्चीवर बसून मी न्याय देऊ शकत नाही लोकांच्या प्रश्नांना, त्या खुर्चीवर बसण्याचा मला अधिकार नाही. आणि म्हणून मी रामभाऊंना अध्यक्ष नेमला. आता ते सगळ्या पॅन्थरला खूप नवजीवन देत आहेत, महाराष्ट्रात फिरत आहेत, दौरे करत आहेत आणि नामदेवचा जे विचार आहे तो त्यांनी मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. बरोबर आहे. खरं तर दलित पॅन्थरची चळवळ आणि नामदेव ढसाळ हे एकजीव ज्या पद्धतीनं होतं आणि त्यांच्या एकूण सगळ्या मुवमेंटमुळं आयुष्य कसं समृद्ध होऊ शकतं, कसं आपलं आयुष्य अधिक पुढे कसं घेऊन गेलं हे मल्लिका अमरशेख यांनी स्पष्ट केलं. खरंच आहे, दलित पॅन्थरसारखी संघटना चळवळ ही इथल्या सर्व हारा म्हणजे इथल्याच काय जगभरातल्या सर्व हारा वर्गाच्या उत्थानासाठी आवश्यक आहे आणि ती प्रत्येक पिढीत निर्माण होते, वाढते. भलेही त्याला वेगवेगळ्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न असो, मात्र प्रत्येक वेळेला प्रत्येक वेगळ्या स्वरूपात वेगळ्या प्रश्न घेऊन उभी राहते आणि तीच दलित पॅन्थरसारखी मूवमेंट वैचारिक लढा घेऊन पुन्हा उभी राहील अशा अपेक्षेत सगळा समाजच राहतो. रणधीर कांबळे, ऑनलाईन पुढारी, मुंबई.